नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे। मी अंकुश अब्रुक। लक्षात घ्या, तुमच्या अर्थशास्त्राचे जेव्हा आपण काही PYQ आणि क्वेश्चन सेशन्स टाकले त्यावेळेला साधारणतः बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की आपण अर्थशास्त्रामधले PYQ विथ कन्सेप्ट असे त्या प्रकारचे व्हिडिओ आणायचे आहेत आणि तुमच्या प्रचंड डिमांडच्या मागे आपण हे व्हिडिओ आणलेले आहेत। आता पहा, आज आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे याला आपण प्रत्यक्षरित्या सुरुवात करूया। तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, सोबत मग त्याच्या PYQ कसा आला त्याचा ॲनालायझेशन समजून घ्यायचं आहे। अशा व्हिडिओचं सेशन जे आपण सुरू केलं होतं त्याचा मला असं वाटतं हा तिसरा की चौथा व्हिडिओ त्या प्रकारचा असू शकते। ओके, चला तर मग आजच्या या लेक्चरला सुरुवात करू। पहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, जो आजचा आपला विषय आहे त्याचं नाव आहे RBI चे मौद्रिक धोरण। काय आहे? RBI चे मौद्रिक धोरण। आता बघा, RBI चे मौद्रिक धोरण हा जो शब्द महत्त्वाचा आपल्याला दिसते या ठिकाणी आपल्याला काय दिसते की RBI चे मौद्रिक धोरण, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मॉनेटरी पॉलिसी। काय म्हणतात? मॉनेटरी पॉलिसी। आता हा जो शब्द आलेला आहे लक्षात घ्या, मॉनेटरी पॉलिसी जो आलेला आहे हा शब्द आलेला आहे साधारणतः मनी पासून। कशापासून आलेला आहे? मनी। आता तुम्हाला माहितीच असेल हा जो शब्द आलेला आहे मौद्रिक धोरण हा आलेला आहे मुद्रापासून। कोणापासून आलेला आहे? मुद्रा। आता भारताची सर्वोच्च बँक किंवा भारताची जी मध्यवर्ती बँक आहे, ज्याला आपण महत्त्वाचं काय म्हणतो की बँकांची बँक RBI, तिची स्थापना, तिची मुख्यालय, तिचं संचालक मंडळ, हे सर्वच्या सर्व फॅक्च्युअल डाटा तुम्हाला एक वेळा करून घ्यायचा आहे। तो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की RBI कशा प्रकारे पतनियंत्रण करते, RBI चे धोरण कसे राबवले जाते, त्या धोरणाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? RBI चे मौद्रिक धोरण म्हणतात। आता एक गोष्ट या ठिकाणी आपण थोडीशी समजून घेऊया की हा जो शब्द आलेला आहे मॉनेटरी पॉलिसी, ओके, मॉनेटरी पॉलिसी किंवा जो शब्द आलेला आहे आपला मौद्रिक धोरण, याचा अर्थ नेमका काय आहे? ओके, पहा, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जो महागाईचा दर असतो, महागाई, हा जो महागाई असतो याला आपण साध्या भाषेत चलनवाढ म्हणतो। काय म्हणतो? चलनवाढ। ओके, आता जर बाजारात चलनवाढ होत असेल मोठ्या प्रमाणात, त्या चलनवाढीला नियंत्रण करण्यासाठी, चलनवाढ का होते विद्यार्थी मित्रांनो? बा, चलनवाढ होते पैशाचा पुरवठा जर बाजारात वाढला, पैशाचा पुरवठा जर बाजारात जर पैशाचा पुरवठा वाढला, हे माझं वाढल्याचं साइन आहे। ओके, जर वाढला तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो लक्षात घ्या, लोकांची मागणी वाढते। हा बेस आहे, हा बेसिक समजून घ्या। लोकांची काय वाढते? मागणी। तुमच्याकडला पैसा वाढला, तुमची मागणी ऑब्विसली वाढणार, तुम्ही वस्तू विकत घेणार। लोकांची मागणी वाढली विद्यार्थी मित्रांनो की होते काय की जे दुकानदार आहेत यांना पुरवठा, दॅट इज मीन सप्लाय, हा काय करावा लागतो? वाढवावा लागतो। मग तो सुद्धा पुरवठा वाढतो। ओके, जर पुरवठा वाढवला तर उत्पादन सुद्धा वाढवावं लागते, उत्पादन। आणि जर उत्पादन वाढलं तर उत्पादन वाढवण्यासाठी रोजगार वाढवावा लागतो आणि जे बेरोजगार लोक होते त्यांच्याकडला सुद्धा पैशाचा पुरवठा वाढतो। अशा चक्राला काय म्हणतात? अशा चक्राला तेजी म्हणतात, म्हणजेच काय म्हणतात? दॅट इज अ इन्फ्लेशन। हे काय आहे? इन्फ्लेशन आहे। मग एकंदरीत जर आपल्याला या ठिकाणी पाहायचं असलं तर आपल्याला काय दिसून येते? आपल्याला दोन गोष्टी दिसून येतात। पहा की हे मौद्रिक धोरण काय करते, अशा प्रकारचे चलनवाढ होणे चांगली गोष्ट आहे का? देशाचा विकास होणे चांगली गोष्ट आहे। ओके, म्हणजे साधारणतः आपण जर पाहिलं तर 3 ते 10% जर अशी चलनवाढ होत असेल, पैशाचा पुरवठा वाढत असेल, त्यामुळे किमती वाढत असतील आणि लोकांकडला पैसा वाढला की किमती वाढतात। आता किमती वाढल्या तर आपल्याला या ठिकाणी सामान्य माणसाचा खर्च वाढतो। आणि एक सूत्र इकडे समजून घ्या की जर वस्तूच्या किमती वाढल्या, आता मर्यादित वाढल्या, यानं काय होऊन राहिलं? देशामध्ये रोजगार निर्माण होऊन राहिला। ओके, उत्पादन वाढलं, रोजगार निर्माण होते, लोकांकडला पैसा वाढतो, चांगली परिस्थिती आहे। पण या परिस्थितीला मर्यादा आहेत। काय आहेत? मर्यादा आहेत। आता मी लाल पेन मध्ये खास करून लिहिणार, कारण धोका कसा आहे पहा, जर किमती अवाढव्य वाढल्या, इथं जर त्या प्रकारच्या 20 ते 30% वाढल्या तर होते काय की लोकांचा जो काही पैसा आहे, लोकांकडील पैसा जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो, खर्च वाढतो। आणि खर्च जर वाढलं तर इन्कम वाढलेलं नसते विद्यार्थी मित्रांनो, इन्कम तेवढंच आहे किंवा स्टेबल आहे। स्टेबल साठी हा सिंबल वापरणार मी। ओके, यामुळे काय होते? एक्सपेंडिचर वाढलेला आहे आणि एक्सपेंडिचर वाढल्यामुळे इन्कम तेवढंच आहे, त्याच्यामुळे सेव्हिंग जे आहे
सेव्हिंग जी पहिले जेवढी होत होती ती काय होते, कमी होते. आणि सेव्हिंग जर कमी झाली तर त्या देशामधील जे गुंतवणूक आहे ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात, ही इन्व्हेस्टमेंट काय होते, कमी होते. ओके, पहा अशा प्रकारे आपल्याला काय दिसून येते, एका अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारचे हे साऱ्याच्या साऱ्या गोष्टीचा एक परिणाम होतो की साधारणतः तुमच्या देशातील पैशाचा फ्लो वाढला, हे त्याचे परिणाम आहेत. मग आता हे घातक परिस्थिती जी आहे, ही घातक परिस्थिती जी आहे सामान्य माणसाला भोगावी लागणारी, ही टाळण्यासाठी आरबीआय काय करते, आरबीआय एक धोरण आकारते की बाबा बाजारातील पैशाचा पुरवठा थोडासा स्थगित राहिला पाहिजे, कमी राहिला पाहिजे. मग यासाठी एक धोरण अवलंबलं जाते विद्यार्थी मित्रांनो. त्या धोरणाला काय म्हणतो आपण, त्या धोरणाला आपण काय म्हणतो, मौद्रिक धोरण. ओके, आता हे जे मौद्रिक धोरण आहे, आरबीआयचे मौद्रिक धोरण, याला असं म्हटलं जाते. आता एकंदरीत पहा, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः आपल्याला काय दिसते, हा जो मौद्रिक धोरणाचा पार्ट आहे, हा जो मौद्रिक धोरणाचा पार्ट आहे आरबीआयचा, साधारणतः जर आपण या ठिकाणी पाहिला, हा जो मौद्रिक धोरणाचा पार्ट आहे यामध्ये फक्त आरबीआय नाही आहे, यामध्ये भारत सरकार सुद्धा आहे. आता भारत सरकार काय करते विद्यार्थी मित्रांनो, पहा भारत सरकार सुद्धा चलन पुरवठा काय करते, नियंत्रित करते. ओके, चलन पुरवठा नियंत्रित करते. आणि या भारत सरकारच्या धोरणाला आपण राजकोषीय धोरण म्हणतो. काय म्हणतो, राजकोषीय धोरण. कारण राजकोष कोणाकडे जमा असतो, राजकोष सरकारकडे जमा असतो, त्यामुळे या धोरणाला काय म्हणायचं, राजकोषीय धोरण. आणि यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज अ फिस्कल पॉलिसी. याला काय म्हणतात, फिस्कल पॉलिसी. ओके, हा फिस्कल पॉलिसीचा भाग आहे. म्हणजे ती मौद्रिक पॉलिसी, ती त्या प्रकारची मॉनिटरी पॉलिसी. आरबीआयचं जे असते, आरबीआय सुद्धा महागाई नियंत्रित करते. ओके, आता आरबीआय ज्या तत्वावर महागाई नियंत्रित करते त्या धोरणाला मात्र काय म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी. मग आता हे झालं सरकारचं, हे झालं आरबीआयचं. आपला आजचा टॉपिक काय आहे, आपला आजचा टॉपिक आहे आरबीआयचे मौद्रिक धोरण. मग तुम्हाला मौद्रिक धोरणाचा अर्थ कळलाच असेल. आता आरबीआय हे चलन पुरवठा कमी करण्यासाठी जे जे वेपन्स वापरते, त्या वेपन्स दोन प्रकारच्या भागामध्ये विभागलेले आहेत. तुम्हाला माझ्या डाव्या आणि उजव्या हातावर दिसत असेल. ओके, आता बघा या ठिकाणी आरबीआय काय करते, यांच्याकडे वेपन्स आहेत. कशा प्रकारे हे जे चलनवाढ आहे हे आपल्याला काय करायची आहे, कमी करायची आहे. मग म्हणून याला काय म्हटलं आपण, मौद्रिक धोरणाची साधने. ओके, दॅट इज ही साधने आहेत, वेपन्स आहेत. आता ही वेपन्स दोन प्रकारामध्ये येतात पहा, एक येतात संख्यात्मक, दुसरी येतात गुणात्मक. ओके, ही जास्त इफेक्टिव्ह असतात, ही जास्त इफेक्टिव्ह असतात, ही जी आहेत ही जरा कमी इफेक्टिव्ह असतात. ओके, म्हणून यांना जे आहे संख्यात्मक साधनांना याच्यामध्ये काही प्रकार आहेत. ओके, आता याच्यामध्ये बघा प्रत्यक्ष जे आहेत हे दोन आहेत. ओके, एक CRR आहे, एक SLR आहे. ओके, याला मी नंतर डिस्क्राइब करून सांगणार आहे. CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. तुम्ही वाचलंच असेल कुठे ना कुठे. ओके, त्याच्यानंतर काही अप्रत्यक्ष सुद्धा मानले जातात. ऍक्च्युअल मध्ये आता अप्रत्यक्षाचा मुद्दा राहिलेलाच नाहीये. ओके, त्यामुळे बऱ्याचशा पुस्तकांमध्ये टाळलं जाते अप्रत्यक्ष लिहिणं. तर याला लक्षात घ्या. याच्यामध्ये येतो रेपो, याच्यामध्ये येतो रिव्हर्स रेपो, याच्यामध्ये येतो बँक दर, बँक रेट. ओके, याच्यामध्ये आणखी येते OMO आणि याच्यामध्ये येतो MSF. ओके, MSF. अशा प्रकारे आपल्याला काय दिसते, हे आरबीआयची संख्यात्मक साधने असतात आणि काही आरबीआयची गुणात्मक साधने असतात. ती आपण नेक्स्ट याला पाहूया. आज आपल्याला जे पाहायचे आहेत ते आरबीआयची संख्यात्मक साधने पाहायची आहेत. ओके, आता आरबीआयची संख्यात्मक साधने फार महत्वाची आहेत, ती आपण एक एक करून त्या प्रकारची घेणार आहोत. ओके, आता पहा प्रश्न आपण जर या ठिकाणी पाहिला तर आपल्याला पहिला प्रश्न घ्यायचा आहे आणि आरबीआयचं मग साधन पाहायचं आहे. पहिले मी बोलणार CRR वर. आता मला जर CRR वर बोलायचं झालं तर या ठिकाणी पहा साधारणतः आपल्याला CRR जर पाहायचं असेल तर CRR म्हणजे काय तुम्हाला माहित असेल, कॅश रिझर्व्ह रेशो. पण त्याच्या आधी आपण काय घेऊया, एक क्वेश्चन घेऊया. इथं पहा काय म्हणते, एक एक मुद्दा. आपण पहिले रेपो आलेला आहे तर आपण पहिले रेपो समजून घेऊ. ओके, तर इथं दिलेला आहे रेपो दर म्हणजे ज्या इथं ऑप्शन दिला आहे रेपो दर म्हणजे काय. आता इथं ऑप्शन पहा काय आहे, संयुक्त गट क पुरक्षेला आलेला आहे. हा व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात, सरकारी
सरकारी कर्ज घेण्यावर आकारला जातो। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते किंवा व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचती ठेवी यांच्यावर दर आकारते। आता या ठिकाणी आपल्याला काय समजायचं आहे, प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे। आपल्याला पहिला पाहायचा आहे तो म्हणजे रेपो। मग आता रेपोवरचा प्रश्न आहे म्हणून मी रेपो घेत आहे। ओके, आणि रेपो घेताना मी एकच रेपो नाही घेणार, या ठिकाणी आपल्याला दोन्ही घ्यायचे आहेत। ओके, हा आपल्याला कंटिन्यू करायचा आहे। मग आता पहिला मुद्दा आहे आपला रेपो। काय आहे रेपो समजून घेऊया की रेपो काय आहे। आता पहा, व्यापारी बँकांना लागतो पैसा, व्यापारी बँकांना काय लागतो पैसा। आता व्यापारी बँकांना पैसा जर लागला अल्प मुदतीचा, दोन प्रकारचा असू शकतो हा, एकतर ओव्हरनाईट असू शकतो म्हणजे एका दिवसाचा असू शकतो, लक्षात घ्या। ओके, आणि किंवा हा टर्म पैसा सुद्धा असू शकतो म्हणजे टर्म लोन सुद्धा असू शकते, जे साधारणतः किती दिवसाचं असू शकते, 7, 14, 28 आणि 56 एवढ्या दिवसाचं सुद्धा असू शकते। अशा प्रकारे व्यापारी बँका कोणाकडून कर्ज घेतात, व्यापारी बँका कर्ज घेतात कोणाकडून, आरबीआय कडून। कशा प्रकारचे, अल्प मुदतीचे। या दराला काय म्हटलं जाते, रेपो दर म्हटले जाते। ओके, हे कर्ज कशा स्वरूपाचं असू शकते, ओव्हरनाईट असू शकते, एका रात्रीपुरतं असू शकते, एका दिवसापुरतं असू शकते, किंवा या ठिकाणी 7 दिवस, 14 दिवस, 28 दिवस किंवा 56 दिवसापुरते हे कर्ज असू शकते। मग आपला प्रश्नामध्ये जा, या ठिकाणी काय विचारलं पहा की व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात, तो दर आहे का। या ठिकाणी काय विचारलं, रेपो दर म्हणजे काय, किंवा सरकारची कर्जे घेण्यावर व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात, बिलकुल नाही, व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात, होणार नाही। ओके, सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो का, नाही, हा सुद्धा होणार नाही। ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, हा चालेल। आरबीआय कोणाला कर्ज देते, व्यापारी बँकांना कर्ज देते, आणि व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचती ठेवीवर असा दर आकारतात, यालाच काय म्हटलं जाते, यालाच आपण काय म्हणतो, हा जो आहे आपला, याला रेपो म्हणतात। आता बा संपला नाही रेपो, इथे आपल्याला फार महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे आहेत। रेपो आणि रिव्हर्स रेपो हे दोन अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत। ओके, आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की रेपो आणि रिव्हर्स रेपो ह्या दोन गोष्टी काय आहेत। ओके, आता इथे आपल्याला दोन गोष्टी दिसतात की बाबा रेपो जो दर आहे याला काय म्हणतात, रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन। विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, याला काय म्हणतात, रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन। आता रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन म्हणजे काय, पुनर्खरेदीचा करार। ओके, हा एक महत्वाचा मुद्दा दिसतो आपल्याला, पुनर्खरेदीचा करार, याला रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन म्हणतात, रेपोला। म्हणजे याचा अर्थ काय करते, ज्या आरबीआय आहे हे कर्ज कोणाला देते, आरबीआय कर्ज देते, कोणाला कर्ज देते, आरबीआय कर्ज देते इतर बँकांना म्हणजेच व्यापारी बँकांना, आणि व्यापारी बँकांना ज्या दरावर कर्ज देते त्या दराला काय म्हणतात, त्या दराला रेपो म्हणतात। पण इतर रेपो म्हणजे काय, साधारण लक्षात घ्या, काय करते आरबीआय, काय करते, कर्ज देत असताना जे कर्ज रोखे आहेत ते साधारणतः पहा, कर्ज कोणाकडे चाललं, कर्ज चाललं बँकांकडे, तर बँक काय करतात, आपली काही रोखे जे आहेत सरकारी कर्ज रोखे ही आरबीआय कडे गहाण ठेवतात, गहाण ठेवतात, आणि त्याच्यामुळे आरबीआय कडे गहाण ठेवली, पैसा गेला कोणाकडे, व्यापारी बँकांकडे पैसा गेला, आरबीआय काय कडे गेली आहेत, रोखे गेलेली आहेत। अशा या गोष्टीला काय म्हणतात की जेव्हा ह्या बँका पैसे परत करतील तेव्हा हे रोखे आरबीआय यांना काय करणार, परत करणार। याच कराराला काय म्हणतात, रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन, म्हणजेच काय, पुनर्खरेदीचा करार। ओके, अशा प्रकारे रेपो म्हणजे काय असते, आरबीआय कर्ज देते बँकांना पण रोखे स्वतःकडे ठेवते, गहाण। ओके, आणि आरबीआय त्या बँकांना सांगते हे तुम्हाला पुन्हा विकत घ्यावे लागतील, असा करार करतात की ते पैसा लोन पूर्ण केल्यावर हे रोखे तुम्ही परत काय करा, तुमच्याकडे ठेवा। याचा अर्थ झाला रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन। ओके, लक्षात घ्या। तर आता होते कसं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रेपोचा अर्थ कळला असेल मे बी। रेपो म्हणजे काय, मग रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन म्हणजेच काय, पुनर्खरेदीचा
करार. ओके, असा पुनर्खरेदीचा करार असतो. आता रेपोचे दर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत बरं. ओके, ध्यानात ठेवा. पहिले जे होतं 2000 साधारणतः 13 पासून मे बी या ठिकाणी 2000 आपल्याला या ठिकाणी 7, 14 आणि मला वाटतं 28 आणि 56 हे दर आहेत. या म्हणजे हे काय आहेत आपले दिवस आहेत की या दिवसासाठी एवढ्या दिवसासाठी आरबीआय काय देते, रेपोचे कर्ज देते. आता आरबीआयच्या या साधनाचा उपयोग कसा होतो त्याला थोडंसं डिस्क्राईबले समजून घेऊया. ओके, की आरबीआयचं हे साधन कसं वापरलं जाते. एक गोष्ट समजून घ्या की आरबीआयचे हे जे रेपो नावाचे साधन आहे, आरबीआयचे हे जे रेपो नावाचे साधन आहे, आरबीआय काय करते, समजा इथे आपण एक परिस्थिती पकडूया, तेजीची परिस्थिती आहे. कशी परिस्थिती आहे, तेजीची. म्हणजे लोकांकडला पैसा कसा आहे, लोकांकडे पैसा भरपूर आहे. आता लोकांकडे पैसा भरपूर असेल तर मागणी भरपूर असेल आणि किमती काय असतील, किमती वाढलेल्या आहेत आणि अजूनही वाढतच आहेत. आता ॲज तुम्ही स्वतःला आरबीआयचा एखादा गव्हर्नर कन्सिडर करा. तुम्ही आरबीआयचे गव्हर्नर आहात. आता तुम्ही जर आरबीआयचे गव्हर्नर असेल अशा वेळेला रेपो दर वाढवाल की कमी कराल. मी तुम्हाला एक साधा सल्ला देतो विद्यार्थी मित्रांनो. पहा, जेवढेही संख्यात्मक साधने आहेत, ओके, इथे मी काय सल्ला देतो पहा, जेवढेही संख्यात्मक साधने आहेत आरबीआयची ही एवढी, ओके, एवढीही संख्यात्मक साधने काय करायची, महागाईच्या परिस्थितीत वाढवायची. ओके, वाढवणे म्हणजे काय, महाग पैशाचे धोरण. ओके, कमी करणे म्हणजे काय, स्वस्त पैशाचे धोरण. ओके, वाढवणे म्हणजे महाग पैशाचे धोरण, कमी करणे म्हणजे स्वस्त पैशाचे धोरण. ओके, आता काय असते, तुम्ही जर मला एक गोष्ट सांगा की आपण काय करायचं आहे, परिस्थिती महागाईची आहे. कशाची परिस्थिती आहे, महागाईची आहे. जर परिस्थिती महागाईची जर असेल अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल, इथे परिस्थिती महागाईची आहे, तुम्ही आरबीआयचे ॲज अ गव्हर्नर त्या प्रकारचे आहात, तर तुम्ही काय करणार, रेपो दर काय करणार, रेपो दर वाढवणार. ओके, रेपो दर वाढवणार. आता समजा रेपो दर पहिले 5% होता आणि आता 8% केला असं मानूया आपण, गृहीत धरू, फक्त तो धरायचा नाही. ओके, आता रेपो दर वाढवला. आता मला सांगा कर्ज घेणारं कोण आहे, रेपो म्हणजे काय, कर्ज घेणाऱ्या बँका आहेत. कोणाकडून घेतात, आरबीआय कडून. आता रेपो दर जर वाढला म्हणजे याचा अर्थ काय आहे, कर्ज काय झालेले आहे, महाग झालेले आहे. कोणासाठी कर्ज महाग झाले विद्यार्थी मित्रांनो, कर्ज महाग झालेले आहे कोणासाठी, व्यापारी बँकांसाठी. 5 वरून 8% झाले. त्यामुळे ह्या ज्या व्यापारी बँका आहेत ह्या कर्ज काय घेणार, कर्ज कमी घेणार. व्यापारी बँका कर्ज जे आहे ते कमी कर्ज घेणार. ओके, आता त्यांनी जर कर्ज कमी घेतले, ध्यानात ठेवा, त्यांनी जर कर्ज कमी घेतले तर ते बाजारात कर्ज सुद्धा काय देणार, कमीच देणार. ओके, एकदम सोप्या भाषेत शिकवत आहे बरं. कर्ज कमी देणार, कर्जच कमी आहे तर कर्ज देणार सुद्धा कसं, कमी. बाजारात कर्जाचा पुरवठा कमी झाला तर बाजारातील पैसा काय होणार, बाजारातील पैसा हा काय होणार, पुन्हा कमी होणार. बाजारातील पैसा जर कमी झाला तर लोकांकडील पैसाही काय होणार, लोकांकडील पैसा कमी होणार. आणि लोकांकडील पैसा कमी झाला तर लोकांची मागणी काय होणार, कमी होणार. लोकांची मागणी कमी झाली तर पुरवठाही काय होणार, कमी होणार. आणि पुरवठा कमी झालं किंवा इथं सरळ सरळ आपल्याला काय दिसते, मागणी कमी झाली. ओके, इथं जर मागणी कमी झाली तर तुम्हाला माहिती आहे एक मागणीचा नियम आहे, एखाद्या वस्तूची मागणी वाढली की त्या वस्तूच्या किमती वाढतात आणि मागणी जर कमी झाली तर त्या वस्तूच्या किमती सुद्धा काय होतील, थोड्या कमी होतील किंवा स्थिर होतील. काय होतील, स्थिर होतील. अशा परिस्थितीमध्ये जी तेजीची परिस्थिती होती या ठिकाणी जे इन्फ्लेशन होतं, लक्षात घ्या, या इन्फ्लेशनला स्थिर करण्याचं काम कोणी केलं, आरबीआयच्या रेपो दराने केलं. आरबीआयच्या रेपो दराने काय केलं या ठिकाणी पाहून घ्या. परिस्थिती तेजीची होती, रेपो दर वाढवला. रेपो दर वाढवल्यामुळे कर्ज महाग झालं व्यापारी बँकांचं. अशा प्रकारे लोकांकडील पैसा कमी करायचा, लोकांकडला पैसा कमी झाला की मागणी कमी होते आणि मागणी कमी झाली की किंमत नक्की त्या प्रकारची काय होते, कमी होते. असं सारं सेशन आहे. अशा प्रकारे आरबीआय काय चालवते, रेपो दर चालवते. आणि हा रेपो दर तुम्हाला कळलेला आहे आरबीआय कसा वापरतो. ओके, परिस्थिती विद्यार्थी मित्रांनो थोडीशी उलट करा. ओके, या ठिकाणी जर आपण पाहिली तर परिस्थिती आपण उलट करा. परिस्थिती समजा मंदीची आहे, परिस्थिती कशाची आहे, मंदीची परिस्थिती आहे.
ओके, लोकांकडे अजिबात पैसा नाही आहे, पैसा नाही आहे म्हणून मागणी नसते, आणि मागणी नाही आहे म्हणून वस्तूच्या किमती वाढलेल्या नसतात. ओके, किंवा मागणीच नाही तर उत्पादन कमी असते, आणि उत्पादन कमी असते तर रोजगारही कमी असते. अशा प्रकारची परिस्थिती असते, याला आपण रिसेशन म्हणतो. तुम्हाला आठवत असेल, बाजारात रिसेशन आलं, मंदी आली. अशा परिस्थितीमध्ये रोजगार डुबून जातील, कंपन्या डुबून जातील, आणि भारताचा जीडीपी सुद्धा काय होणार, कमी होणार. याला वाचवण्यासाठी ऍज अ आरबीआयचे गव्हर्नर जर तुम्ही असाल तर काय कराल? ध्यानात ठेवा, एक सस्ता आणि मस्त उपाय सांगत आहे तुम्हाला. जेवढेही आरबीआयची संख्यात्मक साधने आहेत ते मंदीच्या परिस्थितीत काय करायचे, कमी करायचे. मग सीआरआर असो, एसएलआर असो, रेपो असो, रिव्हर्स रेपो असो, बँक दर असो, बाकी काही असो, एमएसएफ असो, लक्षात घ्या, सर्व दर काय करायचे, मंदीच्या परिस्थितीत कमी करायचे. ओके, आणि जर तुम्ही अशा प्रकारे मंदीच्या दर याच्यामध्ये हे दर जर कमी केले तर मग काय होणार, काय दिसते आपल्याला एकंदरीत? आपण काय करूया, इतर रेपो दर काय केले, कमी केले. आरबीआयने अशा प्रकारचा जर रेपो दर कमी केला, रेपो जर कमी झाला तर काय होणार पुढे, रेपो जर कमी झाला तर या ठिकाणी कर्ज घेणाऱ्या कोण आहेत, व्यापारी बँका आहेत. व्यापारी बँका कर्ज घेतात, समजा 8% कर्ज घेतो त्या रेपोच्या. आता काय झालं, आरबीआयने आपले दर 5% करून टाकले, म्हणजे दर काय केले, कमी केले, रेपो दर कमी केले. तर काय करणार, व्यापारी बँका कर्ज जरा जास्त घेतील. व्यापारी बँका कर्ज काय घेतील, बँका कर्ज वाढवतील, आणि कर्ज जर वाढले तर हे बाजारात कर्ज सुद्धा जास्त देतील, बाजारात कर्ज देतील. ओके, कारण कर्जापासूनच ते पैसा कमवत असतात, त्यालाच पतनिर्मिती म्हणतात. यांनी जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज दिले तर बाजारातील पैसा काय होणार, वाढणार. बाजारातील जर पैसा वाढला, विद्यार्थी मित्रांनो, बाजारातील जर पैसा वाढला तर मग आपल्याला काय दिसते, साधारणतः लोकांकडील पैसा वाढेल. लोकांकडील पैसा वाढला रे वाढला की वस्तूला काय येईल, मागणी येईल. वस्तूला मागणी आली की त्याच्या किमती काय होतील, थोड्याशा वाढतील. ओके, आणि किमती सोडा, उत्पादन सुद्धा काय होणार, वाढणार. रोजगार सुद्धा काय होणार, वाढणार. आणि अशा प्रकारे पुन्हा पैसा लोकांकडला काय होणार, वाढणार. आणि मंदीच्या जागी इथं थोडी स्थिरता काय होणार, निर्माण होणार. आणि आरबीआयचं धोरण असं असते की त्यांना आरबीआय मध्ये स्थिरता निर्माण करायची असते, आणि अशा प्रकारे स्थिरता निर्माण करण्यामध्ये आरबीआय काय होणार, यशस्वी होणार. यालाच म्हणतात आरबीआयचे मौद्रिक धोरण. खिशामध्ये पैसा जास्त आहे, खूप सारी मागणी चालू आहे, तेजीची परिस्थिती आहे. तेजीच्या परिस्थितीला निर्माण करण्यासाठी सर्व दर वाढवावे, सर्व दर वाढवावे. यालाच म्हणतात काय, यालाच म्हणतात महाग पैशाचे धोरण. सर्व दर कमी करावे, मंदीची परिस्थिती आहे, सर्व दर काय करावे, कमी करावे. याला म्हणतात स्वस्त पैशाचे धोरण. काय म्हणतात, स्वस्त पैशाचे धोरण. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं सर्व काही आहे. आता बा या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जर गेलो तर आपल्याला एक एक मुद्दा या ठिकाणी समजून येईल. पण त्याच्या आधी एक सूचना ऐकून घ्या की अशा प्रकारचे लेक्चर्स किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या अंतिम बॅच मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहेत. ओके, अंतिम बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला अशा प्रकारचे टार्गेट दिले जातात. पहा, आता अंतिम ही राज्यसेवेची आपली बॅच आहे, याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडून अभ्यास करून घेतो असा पूर्णच्या पूर्ण, आणि इथं टार्गेट दिले जातात. पहा, 29 एप्रिल, 30 एप्रिल, 1 मे, 2 मे, 3 मे, 4 मे, 5 मे याचे टार्गेट्स. इथं सविनय इतिहासाचे टार्गेट दिलेले आहेत, सविनय कायदेभंग, गोलमेज, परिषदा. आणि तुम्हाला काय करायचं आहे, दररोज बसून इथे अशा प्रकारच्या टिक मार्क करायचे आहेत. आज हे झालं, आज हे झालं, आज हे झालं. ओके, असे पूर्ण टार्गेट्स. आणि दर रात्रीला 8 वाजता एक लाईव्ह सेशन्स त्या प्रकारचे या बॅच मध्ये होत असते. मला असं वाटते याच्या अजूनही ऍडमिशन चालूच आहेत. तुम्हाला जर राज्यसेवेमध्ये यावर्षी क्रॅक करायचा असेल किंवा अभ्यास चांगला करायचा असेल तर तुम्ही या बॅचचा नक्की फायदा घेऊ शकता. ओके, यामध्ये अशा प्रकारच्या या अंतिम बॅच मध्ये संपूर्ण तुम्हाला नियोजन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. ओके, चला आपल्या प्रश्नाकडे जाऊया. आपला जो प्रश्न होता किंवा हे आता या ठिकाणी जे स्लाइड आली होती ते आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता या ठिकाणी पहा, आपण थोडंसं या ठिकाणी समजून घेऊया पैसा. प्रश्न काय आहे, प्रश्न आपण एवढा मोठा सर्व पाहिलेला आहे, त्यामध्ये प्रश्न काय दिसतो आपल्याला, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की याद्वारे केंद्रीय बँक वर आपले नियंत्रण ठेवते. ओके, पहा,
कशावर नियंत्रण ठेवते म्हटलेलं आहे. मौद्रिक धोरण म्हणजे अशी त्या प्रकारचं नियामक धोरण आहे जे केंद्रीय बँकवर कशाचे नियंत्रण ठेवते. आता तुम्ही सांगा मला, मौद्रिक धोरणामध्ये आरबीआय नियंत्रण कशावर ठेवते, कशावर ठेवणार आहे, पैशाच्या पुरवठ्यावर ठेवणार आहे, ओके, सार्वजनिक खर्चावर ठेवणार आहे की कर महसुलावर ठेवणार आहे, ओके. तर एकंदरीत आपल्याला काय दिसते या ठिकाणी, साधारणतः मौद्रिक धोरणामध्ये पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं जाते, ओके. कशावर, पैशाच्या पुरवठ्यावर. बाकीच्या त्या प्रकारच्या इनडायरेक्ट गोष्टी आहेत, आपल्याला या ठिकाणी हे काय दिसते, डायरेक्ट पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं जाते, जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. जर पैशाचा पुरवठा कमी करायचा असेल, संख्यात्मक साधने वाढवा. पैशाचा पुरवठा वाढवायचा असेल, संख्यात्मक साधने काय करा, कमी करा. आणखी यावर चाललेले काही प्रश्न पाहूया जे आपल्याला व्यवस्थित दिसून येतील याच टॉपिक संबंधित, ओके. हा पहा, इथे काय म्हणते, कंबाईनला एक प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके. हा प्रश्न काय म्हणतो, व्यापारी बँकांना त्यांच्या जवळील नगद नाही, हा आता आपला CRR संबंधित असेल. आणखी मला या संबंधी बँकाचे पतनियंत्रणाचे साधन, चला हाही एक मुद्दा घेऊन घेऊया. जे शिकवलं त्यावर क्वेश्चन कोणते आहेत ते पाहिजे आहेत, ओके. आता मी जे शिकवलं तुम्हाला त्यावर पहा बरं, बँकांचे दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे, ओके. बँकेचा दर म्हणजे मी आताच तुम्हाला बँक दर शिकवला, माहित आहे काय, बँक रेट शिकवलेला आहे. आता बँक रेट जो असतो हा काय असतो, कोणत्या प्रकारचं साधन आहे, गुणात्मक आहे की संख्यात्मक आहे, तर इथं संख्यात्मक साधन आहे, ओके. प्रिलियम्स 2016 हा प्रश्न विचारला होता, गुणात्मक साधन नाही आहे, गुणात्मक साधन वेगळे आहेत, संख्यात्मक व गुणात्मक नाही करायचं आहे, ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, संख्यात्मक साधनांची लिस्टच पाठ करून घ्यायची आहे, ओके. रेपो, रिव्हर्स रेपो, बँक दर, CRR, SLR, MSF, OMO, ओके. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बँक दर दिसून येते. आणखी आपल्या संबंधित काही क्वेश्चन होते का पहा संकल्पनेच्या, म्हणजे मी आणखी पुढे जाऊ शकतो, ओके. या ठिकाणी भारतीय केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का म्हणतात, हा नंतर घेऊया आपण, ओके. रिझर्व्ह बँक ऑफ रेपो दराचा प्रश्न आहे, ओके. चला हा एक प्रश्न इथे आपण घेऊन घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल. राज्य सेवा मुख्याला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून पहा, ओके. आज काय म्हणते, खालील विधाने पहा, रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करून व्यवस्थेत आणखी रोखता आणते. आता एक गोष्ट थोडासा विचार करायचा, काय करते रिझर्व्ह बँक, काय करते, रेपो दरात कपात करून, कपात करणे म्हणजे काय, रेपो दरात कपात करणे, कपात करणे म्हणजे दर काय करणे, कमी करणे, ओके. असंच म्हणू ना, दर काय करणे, कमी करणे, ओके. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI रेपो दरात कपात करून व्यवस्थेत आणखी रोखता आणते. ही भाषा जरा कठीण आहे, म्हणजे रेपो दर कमी करून बाजारातील पैसा वाढवते, बरोबर आहे. जस्ट आपण पाहिलेलं आहे की जर मंदीची परिस्थिती आहे, रोखता कमी आहे बाजारात, तर RBI काय करणार, रेपो दर काय करणार, कमी करणार. कमी करण्यास म्हणजे काय करणार, कपात करणार. आणि त्या कपात केल्यामुळे रेपो दर त्या प्रकारचे कमी झाल्यामुळे बँका कर्ज घेतील, बँका इतर बाजारात कर्ज देतील, त्यामुळे बाजारातील रोखता काय होणार, वाढणार. करेक्ट उदाहरण आहे या ठिकाणी दिसून येते आपल्याला. व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यासाठी म्हणजे पैसा काढून घेण्यासाठी, कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो दरात शोषून घेण्यास रिझर्व्ह रेपो दर, रिव्हर्स रेपो दर बँकेस मदत करतो, बरोबर आहे. हाही मदत करतो, आपल्याला लक्षात घ्या, दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता रिव्हर्स रेपो दर आणि रेपो दर या दोन्ही गोष्टींवर हा प्रश्न आलेला आहे, ओके. आज आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो या संख्यात्मक साधनांमधला रेपो आणि रिव्हर्स रेपो आहे, ध्यानात ठेवा. आता इथं आपण रेपो पाहिला, आता आपण थोडंसं रिव्हर्स रेपोवर पाहूया. ह्या दोन्ही गोष्टी इथं हे समजलं पाहिजे आपल्याला, रोखता शोषून घेण्यासाठी रिव्हर्स रेपो दर रिझर्व्ह बँकेस मदत करतो, करेक्ट विधान आहे. पण याचं एक्सप्लेनेशन मला द्यायचं आहे, हे एक्सप्लेनेशन आपण थोडंसं घेऊया, ओके. चला आता पहा, या ठिकाणी मला थोडीशी एक स्लाइड आणखी घ्यावी लागेल, ओके. एक स्लाइड घेऊया, नाव आहे रिव्हर्स रेपो. काय आहे, रिव्हर्स रेपो. रिव्हर्स रेपो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी R रेपो म्हणणार मी याला, रिव्हर्स रेपो, ओके. रिव्हर्स रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. यामध्ये काय होते, रेपो मध्ये कोण कर्ज घेते, रेपो मध्ये व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेतात, ओके. इथे काय घेते, RBI. कोण घेते, RBI व्यापारी बँकांकडून कर्ज घेतात. RBI व्यापारी बँकांकडून कर्ज घेतात. हा एक महत्वाचा मुद्दा ध्यानात ठेवा, ओके. आता मुद्दा मला एक गोष्ट तुमच्यासोबत बोलताना मला समजून घ्यावा लागेल की बाबा RBI स्वतः पैसा छापते
आरबीआय कडे मोठ्या प्रमाणात नोटा छापण्याच्या मशीन्स आहेत, प्रेस आहेत, मग आरबीआयला कर्ज घेण्याची काय गरज आहे? ओके, तर आरबीआय काय करते विद्यार्थी मित्रांनो, आरबीआय बाजारातील पैसा वाढला की तो बाजारातील पैसा काढून घेण्यासाठी कर्ज घेते. ओके, पहा काय होते इथे, काय होते की आरबीआय कोणाकडून कर्ज घेते? आरबीआय व्यापारी बँकांकडून काय घेते? कर्ज घेते की तुम्ही मला कर्ज द्या. ओके, आता ऍक्च्युअल मध्ये आरबीआयला काहीच गरज नाही आहे, पण बाजारातील पैसा वाढला असेल, बाजारातील पैसा जर वाढला असेल, लक्षात घ्या, मार्केटमधील पैसा काय झाला? वाढला. आता मार्केटमधला पैसा जर वाढला तर काय करावं लागेल मला सांगा बरं? तो कमी करावा लागेल. वाढल्यामुळे किमती वाढतील, किमती मोठ्या प्रमाणात वाढणार, मागणी वाढणार, मागणी जर वाढली तर किमती वाढतील. अशा प्रकारे यालाच काय म्हणणार आपण? चलन वाढ होणार. ओके, किमती वाढल्या, याला नियंत्रित करण्यासाठी आरबीआय रिव्हर्स रेपो दर काय करते? वाढवते. लक्षात घ्या, रिव्हर्स रेपो दर वाढवते. आता बाजारातील पैसा कमी करायचा आहे, म्हणजे महागाई आहे, तेजीची परिस्थिती आहे. आता समजा तेजीची परिस्थिती आहे, या ठिकाणी मी मानतो की तेजीची परिस्थिती आहे बाबा रे. ओके, आता लोकांकडे पैसा भरपूर आहे, तर आरबीआय काय करणार? रिव्हर्स रेपो दर वाढवणार. रिव्हर्स रेपो दर जर वाढवले, रिव्हर्स रेपो दर वाढले तर काय करणार? ह्या ज्या व्यापारी बँका आहेत, व्यापारी बँका कर्ज कोणाला देणार? कर्ज या आरबीआयला देणार. आणि व्याज वाढलं, व्याजाचे दर वाढले म्हणून जास्त कर्ज देणार. जितकं जास्त देणं होईल तितकं जास्त कर्ज व्यापारी बँका यांना देतील. साध्या भाषेत सिंपल सांगत आहे. ओके, ध्यानात ठेवा, तुम्हाला काही जणांना अत्यंत कठीण जाते इकॉनॉमिक्स, त्यामुळे एकदम बेसिक लेवलच्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे. ओके, रेपो व्यापारी बँका कर्ज कोणाला देतील? आरबीआयला. आरबीआय कडे कर्ज जात आहे, आरबीआय जमा करत आहे. लक्षात घ्या. ओके, आरबीआय जमा करत आहे. अशा प्रकारे व्यापारी बँकांचा पैसा कोणाकडे गेला? आरबीआय कडे गेला. त्यामुळे कर्ज देण्याची त्यांची क्षमता, कर्ज देण्याची त्यांची क्षमता, त्यांची म्हणजे कोणाची? व्यापारी बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होईल? कमी होईल. व्यापारी बँकांची कर्ज देण्याची क्षमता जर कमी झाली तर बाजारातील पैसा काय होईल? कमी होईल. ओके, बाजारातील पैसा कमी झाला तर पुन्हा काय होईल? मागणी कमी होईल. आणि मागणी कमी झाली तर किंमत काय होईल? स्थिर होईल. अशा प्रकारे रिव्हर्स रेपोचा वापर करून आरबीआय काय करते? पैसा बाजारातला शोषून घेते. आणि या क्वेश्चन मध्ये सेम तुम्हाला असं त्या प्रकारचं दिलं होतं की बाबा अशा प्रकारे ते पैसा शोषण्याचं काम करते. व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपो दर रिझर्व्ह बँकेस मदत करतो, बिलकुल मदत करतो. अशा प्रकारे शोषून घेण्यास काय करतो? मदत करतो. हा पुरा त्याचा एक्सप्लेनेशन भाग आहे. ओके, तर एकंदरीत अशा प्रकारचे आपल्याला साधने दिसतात. आता आपण रेपो आणि रिव्हर्स रेपो दोन्ही साधने पाहिली. मंदीच्या परिस्थितीत उलट होणार विद्यार्थी मित्रांनो. मंदीच्या परिस्थितीत आरबीआय काय करणार? रेपो दर काय करणार? रिव्हर्स रेपो दर काय करणार? वाढवणार. रिव्हर्स रेपो वाढवल्यामुळे बँका कर्ज देणार, इथं कमी करणार. रिव्हर्स रेपो दर काय करणार? कमी करणार. मंदीची म्हटले की कमीचा शब्द आला पाहिजे. शॉर्टकट सांगत आहे, मंदी बरोबर सर्व दर कमी करा. मग तो काही असू द्या, रेपो असो की रिव्हर्स रेपो दर. तेजी बरोबर सर्व दर वाढवायचे आहेत. वाढवायचे म्हणजे काय म्हणतात? महाग पैशाचे धोरण. आणि कमी करायचे म्हणजे काय? कमी करायचे म्हणजे स्वस्त पैशाचे धोरण. इनबिल्ड आहे बरं, हे माझ्यामध्ये हे इनबिल्ड आहे, त्याच्यामुळे हे सांगायची गरज नाही, तुमच्यामध्ये सुद्धा इनबिल्ड झालं पाहिजे. अशा प्रकारे बँका काय करतील? कमी दर झाल्यामुळे कर्ज देणार नाहीत आणि त्यामुळे काही फरक पडणार नाही मार्केटवर. अशा प्रकारे पैसा ऑब्झर्व करण्याचं काम रिव्हर्स रेपो करतो. आणि हा आपला रिव्हर्स रेपोचा काय झालेला आहे? कन्सेप्ट झालेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन कन्सेप्ट या ठिकाणी महत्वाचे दिसून येतात. आणखी सुद्धा आपल्या आरबीआयची साधने आहेत, यावरही थोडंसं बोलूया. ओके, आता या ठिकाणी आपण बोललो होतो एसएलआर आणि सीआरआर वर बोलूया. दोन्ही आहेत, या ठिकाणी थोडंसं पाहून घ्या. आता हा जो मुद्दा आहे एसएलआर आणि सीआरआर, ओके, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक महत्वाचा मुद्दा येतो की सीआरआर म्हणजे काय? ओके, सीआरआर म्हणजे हा अनुसूचित बँकांना कोणाकडे ठेवावा लागतो? सीआरआर अनुसूचित बँकांना ठेवावा लागतो आरबीआय कडे. एक अशी रक्कम जी इतर बँका ठेवतात. कोण ठेवतात? अनुसूचित इतर बँका कोणाकडे ठेवतात? आरबीआय कडे ठेवतात. कशाच्या? त्यांच्याकडे आलेल्या मागणी ठेवी,
ओके किंवा मुदत ठेवी यांचा एक भाग हा यांच्याकडे कॅश स्वरूपात ठेवला जातो. कोणत्या स्वरूपात? कॅश. म्हणूनच आरबीआयला आपण आरबीआयला आरबीआय का म्हणतात? आरबीआयला आरबीआय काय म्हणतात? कारण एक रोख जी आहे ती आरबीआय स्वतःकडे जमा ठेवते म्हणून आरबीआयला आरबीआय म्हणतात. ओके आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हा अनुसूचित बँकांना ठेवावा लागतो व बिगर अनुसूचित बँकांना पण ठेवावा लागतो. पण बिगर अनुसूचित बँका ज्या असतात ह्या कोणाकडे ठेवतात? स्वतःकडे ठेवतात. म्हणजे कंपल्सरी आहे सीआरआर ठेवणे, कॅश रिझर्व्ह ठेव, मराठीमध्ये आपण याला रोख राखता प्रमाण म्हणत असतो. ओके हे आपल्याला दिसून येते. आता ठेवणे गरजेचंच आहे. सध्या जर आपण पाहिलं तर 4.5 दर आहे, दर 3 महिन्याने असे दर बदलत राहतात. एकंदरीत जर पाहिलं तर अशा प्रकारे हा सीआरआर आहे. दुसरा आहे तो विद्यार्थी मित्रांनो एसएलआर. ओके एसएलआर म्हणजे काय? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो वैधानिक तरलता प्रमाण. आता हे जे वैधानिक तरलता प्रमाण आहे लक्षात घ्या, हे फक्त अनुसूचित बँकांना ठेवावं लागते. अनुसूचित बँकाच ठेवतात यांना, दुसरा कोणीच ठेवू शकत नाही. अनुसूचित बँकांनाच ठेवावं लागते. अनुसूचित बँका कोणाकडे ठेवतात? अनुसूचित बँका स्वतःकडे ठेवतात. म्हणजे सीआरआर एसएलआर कोणाकडे ठेवतात? स्वतःकडे. ओके आणि कोणत्या फॉर्म मध्ये ठेवतात? तर एक कॅश, ओके दुसरा गोल्ड आणि तिसरे बॉन्ड्स. ओके अशा प्रकारे आपल्याला कर्ज, इथं त्या प्रकारची रोख म्हणजे कॅश, तिसरं सोने, ओके आणि चौथं कर्ज रोखे, या 3 स्वरूपामध्ये आपल्याला हे ठेवताना दिसून येतात. याला कर्ज रोखे आहे, हे सोने आहे आणि हे काय आहे आपलं कॅश आहे. ओके ओळखून असेल तर याला लिहितो कॅश, कॅश मराठीतच लिहितो आता. ओके अशा प्रकारचं आपल्याला हे दिसून येते. तर एकंदरीत अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी आहेत. आता सध्या जर आपण पाहिले तर मला असं वाटतं याचे 18.5 काहीतरी 18 दर आहेत. कशाचे? एसएलआरचे. आता हे दोन्ही रकमा पहा, ह्या दोन्ही रकमा चालल्या कोणाकडे? ह्या दोन्ही रकमा साधारणतः व्यापारी बँका, ज्या व्यापारी बँका आहेत ह्या साधारणतः कोणाकडे ठेवतात? तर एसएलआर तर स्वतःकडे ठेवतात पण आरबीआय कडे काय ठेवतात? सीआरआर. त्याच्यामुळे आरबीआयला काय म्हणतात? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतात, कारण ते स्वतःकडे काय ठेवते? रिझर्व्ह ठेवते. ओके आता इथं थोडंसं पहा, या ठिकाणी आपल्याला 1-2 प्रश्न येतील. आपण या ठिकाणी 1-2 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देऊया. ओके आता नियमन वगैरे, बँक रेट म्हणजे काय, किंवा एखादा प्रश्न आणखी असेल आपला राज्यसेवेला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो झाला आपला. भारताच्या इथं प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की भारताच्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का म्हणतात? ओके का म्हणतात रे बाबा? कारण लक्षात घ्या, पीएसआयचा प्रश्न होता, हा जुना प्रश्न आहे. ती सर्व अनुसूचित बँकांचा रोख रकमेचा साठा जवळ ठेवते. ओके ती सर्वश्रेष्ठ मौद्रिक व बँकिंग अधिकार आहे? नाही, हे कारण नाही आहे. ओके ती देशाच्या बँक व्यवस्थेत नियंत्रण करते पण हे कारण नाही आहे तिला रिझर्व्ह बँक म्हणण्याचं. ती बँकांची बँक आहे पण हे कारण नाही आहे तिला रिझर्व्ह बँक म्हणण्याचं. तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणण्याचं कारण कोणतं आहे? कारण ती रोख कोणाकडे ठेवते? म्हणजे सीआरआर कोणाकडे ठेवते? स्वतःकडे ठेवते. म्हणून तिला काय म्हणायचं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणायचं. अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत हा भाग या ठिकाणी दिसून येतो. आणि हे अर्थव्यवस्था आहे, यामध्ये नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. जर नियंत्रण राहणार नाही तर आपल्या देशामध्ये व्यवस्था बिघडणार. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, 142 कोटी आपण 142 कोटी लोकांना भरपूर सारं काही लागते. त्याच्यामुळे या ठिकाणी अर्थव्यवस्था स्टेबल असणं गरजेची असेल. आता विद्यार्थी मित्रांनो सीआरआर बोललो, एसएलआर ही बोललो. ओके आता महागाईच्या परिस्थितीत पुन्हा एक वेळा जर याला आपण लक्षात घेतलं तर आपल्याला काय दिसते की सीआरआर आणि एसएलआर मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारत आहे, आताच मी समजून सांगितलं होतं. सीआरआर आणि एसएलआर तुम्ही महागाईच्या परिस्थितीत काय कराल सांगा बरं मला. महागाईची परिस्थिती आहे, काय करणार? सीआरआर एसएलआर ॲज आरबीआयचे गव्हर्नर असताना तुम्ही काय करणार? वाढवणार. तेजीच्या परिस्थितीत वाढवणार, म्हणजे चलनवाढ असताना वाढवणार. वाढले की त्या प्रकारे बँकांची जी कॅश होती किंवा कर्ज देण्याची क्षमता होणार, कर्ज देण्याची क्षमता कमी होणार. कर्ज देण्याची क्षमता काय होणार? कमी होणार. कशी कमी होणार पहा बरं. जर पहिले सीआरआर होता 4%. ओके आणि एसएलआर त्या प्रकारचा होता, लक्षात घ्या एसएलआर होता समजा 18% आणि आता म्हणजे याचा अर्थ 22% आरबीआयला
आपल्या ठेवीची रक्कम स्वतःकडे जमा जमा ठेवावी लागते, मग कर्ज द्यावं लागते. आरबीआयनं काय केलं, CRR केला 8%, CRR 8% करून टाकला आणि SLR करून टाकला. लक्षात घ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 32%, तर 40% रक्कम आता काय ठेवावी लागेल, जमा ठेवावी लागेल. त्याच्यामुळे कसं आहे, 40% रक्कम जर जमा ठेवावी लागली तर या ठिकाणी त्यांची कर्ज देण्याची क्षमता काय होणार, कमी होणार. व्यापारी बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होणार. व्यापारी बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी झाली की ते कर्ज कमी देतील. कर्ज कमी देतील तर बाजारातील पैसा जो आहे, बाजारातील पैसाही काय होणार, कमी होणार. बाजारातील पैसा कमी झाला, मागणी कमी होणार. मागणी कमी झाली की किंमत काय होणार, स्थिर होणार. आणि ध्यानात ठेवायचं, आरबीआयचं टार्गेट काय असते, किंमत स्थैर्य प्राप्त करणे हे MSP चे टार्गेट आहे. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या, मौद्रिक धोरण समिती असं त्या प्रकारचं असते. याला आपण त्या प्रकारचं मौद्रिक धोरण पॉलिसी म्हणतो. ती जी पॉलिसी आहे त्यामध्ये आपल्याला हे त्यांचं काय दिसते, टार्गेट दिसते, किंमत स्थैर्यता प्राप्त करणे. उलट करा, मंदीची परिस्थिती आहे, मंदीच्या परिस्थितीत तुम्हाला काय करावं लागेल, हे दर काय करावे लागतील, कमी करावे लागतील. दर कमी झाले, क्षमता वाढणार. कोणाची क्षमता वाढणार, आरबीआयची बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढणार. क्षमता वाढली, कर्ज जास्त देतील. कर्ज जास्त दिली, लोकांकडला पैसा वाढेल. लोकांकडला पैसा वाढला, मागणी वाढेल. आणि मागणी वाढल्या की पुन्हा किंमत वाढेल किंवा किंमत काय होणार, स्थिर होणार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला साधारणतः हे दर दिसून येतात आणि याच दराचा वापर करून आरबीआय काय करते, आपलं पत नियंत्रण करते. मग या संबंधित कधी कधी ना प्रश्न येतात, ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे जातं. ओके, इथं पहा, व्यापारी बँकांना इथं दिलेला आहे, फार चांगला प्रश्न आहे. व्यापारी बँकांना त्यांच्या जवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो. सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो. या भागाला काय म्हणतात. आता बघा, कोणाला, व्यापारी बँकांना त्यांच्याकडला काही पैशाचा भाग काय खरेदी करण्यासाठी, सरकारी कर्ज रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो. त्याला काय म्हणतात, तुम्हाला मी आता जस्ट सांगितलेलं आहे की SLR 3 स्वरूपात असतो ठेवलेला. एक कॅश स्वरूपात, एक सोन्याच्या स्वरूपात आणि दुसरे कर्ज रोख्याच्या स्वरूपात. ओके, सरकारी कर्ज रोखे. आता सरकारी कर्ज रोख्याच्या स्वरूपात घ्यावे लागतील तर हे कॅशच्या स्वरूपात नाही, काही प्रमाणात ठेवतात, काही सोन्याच्या आणि काही स्वरूपात एक कर्ज रोखे विकत घेतात. अशा भागाला काय म्हणतात, अशा भागाला SLR म्हणतात. मग इथं SLR कोणता आहे, या ठिकाणी पहा, राज्यसेवा मुख्यचा प्रश्न आहे. वैधानिक तरलता प्रमाण, वैधानिक राखीव प्रमाण, रोख राखीव प्रमाण, रेपो दर, वैधानिक रोखता गुणोत्तर, यालाच काय म्हणतो आपण, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. हे जे गुणोत्तर आहे याला म्हणतात SLR. आणि हे याचं काय होणार, उत्तर होणार. बेसिक आहे, मेन्सचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सुटून शकतात कन्सेप्ट वरून. ओके, आणखी काही दिसते का या ठिकाणी पहा, अशा प्रकारचे प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिले तर आपल्याला हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा दिसून येतो की या ठिकाणी साधारणतः व्यापारी बँका वगैरे वगैरे हे आपण पाहिलेले आहेत. किंवा आणखी एक बँक दर नावाचा एक दर सुद्धा येतो. बँक दर सुद्धा महत्त्वाचा आहे, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावा लागतो. ओके, मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी रिझर्व्ह बँक इंडिया संस्था करते. हा एक प्रश्न घेऊया, आपण समजून घेऊया. ओके, खालील प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा काय म्हणते, मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुख्य संस्था आहे. करेक्ट आहे. ओके, आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. करेक्ट आहे. बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे. पहा आता शब्द कोणता आला, बँक दर. करेक्ट आहेत, वरीलपैकी तिन्ही करेक्ट आहेत, पण शब्द आला विद्यार्थी मित्रांनो बँक दर. आता हा बँक दर थोडासा समजून घेऊ आपण. बँक रेट म्हणजे काय. ओके, बँक रेट म्हणजे काय, तर बँक रेट म्हणजे काय असते की आरबीआय काय करते, आरबीआय ज्या दरावर हुंड्या वटविते, हुंड्या दॅट इज मीन बिल्स ऑफ पेमेंट. ओके, हुंड्या वटविते त्या दराला काय म्हटलं जाते, त्या दराला म्हटलं जाते बँक रेट. बँक रेट पुन्हा एक वेळा सांगतो, आरबीआय काय करते, ज्या दरावर हुंड्या वटविते. आता हुंड्या काय असतात, एक चीट असते अशा प्रकारची,
बॅलन्स ऑफ या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी चीट असते यावर व्यापाऱ्यांची नावं असतात. व्यापारी काय करतात, पैसे नसताना ए नावाचा व्यापारी घेणारा आहे, माल घेणारा आहे, आणि बी नावाचा व्यापारी माल देणारा आहे. ए कडे पैसे नाही आहेत, ए बी चेक देणार नाही, पैसे देणार नाही, अशा प्रकारची हुंडी देतो. आणि ही जी हुंडी असते हे कोणाकडे जाते, मग बी कडे. बी काय करतो, ही हुंडी आपल्या बँकेत जमा करतो, आणि बी ने ही हुंडी आपल्या बँकेत जमा केल्यावर त्या हुंडीच्या बदलीत त्याला पैसे मिळतात. त्या हुंडीच्या बदलीत त्याला जितके टक्के कटून पैसे मिळाले, त्याला म्हणतात वटवणीचा दर. वटवणीचा दर एक वेळा आणखी समजून घ्या. ओके, माझ्याकडे एक चीट आहे, ती चीट घेऊन मी अशा प्रकारची लिहून दिलेली आहे की मी व्यापार केलेला आहे 50,000 रुपयाचा. हे 50,000ची चीट आहे. याला मी माल दिला, बी होता, याने माल दिला, येने ही चीट दिली, बी हा याला बँकेत घेऊन बँकेमध्ये ही चीट दिली. बँकेने काय केलं, त्याच्या बदलीत 50,000च्या बदलीत त्याला 45,000 रुपये दिले. ओके, आणि 10% सूट काटली. या सूट काटल्याच्या दराला म्हणतात साधारणतः वटवणीचा दर. आणि ह्या ज्या बँका आहेत अशा ज्या, आता हे महाराष्ट्र बँक होती, महाराष्ट्र बँकेकडे जेवढे हुंड्या जमा झाल्या त्या घेऊन जाते आरबीआय कडे, आणि आरबीआय त्याला ज्या दरावर ते वटविते, म्हणजे आरबीआयने 5%वर वटवलं तर बँक दर झाला 5%. अशा प्रकारे एकंदरीत समजून घ्यायचं, ज्या दरावर या हुंड्या वटविल्या जातात त्या दराला बँक दर म्हटले जाते. आणि मग बँक दराचा एक प्रश्न घेऊन घेऊया. या ठिकाणी आपल्याला काय दिसते की बँक दर काय केलं जाते, लक्षात घ्या की साधारणतः भारताच्या केंद्रीय बँकेला पहा, बँकेचे दर म्हणजे काय. आता एकंदरीत पाहायचं आपल्याला की संख्यात्मक साधन, बँकेचे दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे, संख्यात्मक साधन आहे. आणि बँक नियंत्रण कशा प्रकारे हे दर, महागाईच्या परिस्थितीत हे दर काय केले जातील, वाढवले जातील, आणि मंदीच्या परिस्थितीत हे दर काय केले जातील, कमी केले जातील. अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला हा मुद्दा दिसून येतो. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून आले. ओके, आणि हे आपल्याला कळलं पाहिजे की कोणते कोणते दर आहेत. बरेचसे साधनं आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं पहा, हा बँक दर म्हणजे काय, हा एक पहिला प्रश्न आहे की बँक दर म्हणजे एमपीएससी मॅथ्स 2020 रिझर्व्ह बँकेचा बँकांना असणारा पुनर्वटनाचा कर, रिझर्व्ह बँकांचा बँकेचा असणारा पुनर्वटवाव कर दर. व्यापारी बँकांचा ग्राहकांना असलेला दर बिलकुल नाही, सहकारी बँकांना असणारा दर बिलकुल नाही, ठेवीदारांना मिळवणारा व्याजदर बिलकुल नाही. ओके, मग आपल्याला दिसते काय फक्त हा पुनर्वटनीचा दर, हुंड्या ज्या दरावर उठवल्या जातात त्या दराला म्हणतात पुनर्वटनीचा दर, आणि तोच आपला काय आहे, ए योग्य होणार, याला म्हणतात बँक दर. अशा प्रकारे आपल्याला अनेक प्रकारचे मार्केट दिसतात. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, आता या ठिकाणी प्रश्न माझे कमी होते तर या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी आपण कोणकोणते कर्ज कंप्लीट केलेले साधने आहेत पहा. ओके, या ठिकाणी आपण बरीचशी साधने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संख्यात्मक साधनांमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्क्राईब केलेलं आहे, आपण सीआरआर डिस्क्राईब केलेला आहे. म्हणजे मी भाग नंबर 2 जेव्हा आणणार तेव्हा तुम्ही याची आतुरतेने वाट पहा की माझे राहिलेले टॉपिक्स मी याच्यात कव्हर करणार आहे. मी एसएलआर सीआरआर बोललो, मी एसएलआर वर बोललेलो, मी रेपोवर बोललेलो, मी रिव्हर्स रेपोवर बोललेलो, मी बँक रेटवर बोललेलो. ओके, एवढ्या याच्यावर मी बोललेलो. बँक रेट मला आणखी डिस्क्राईब करायचा आहे, ओएमओ वर मला बोलायचं आहे, एमएसएफ वर मला बोलायचं आहे, एमएसएफ वर. ओके, त्याच्यानंतर मला गुणात्मक साधनांवर बोलायचं आहे, कशा प्रकारे गुणात्मक साधनांचा वापर केला जातो. परंतु हे मात्र आपण भाग 2 मध्ये बोलूया, लेक्चर फार मोठा होईल, त्यापेक्षा याचे 2 भाग केलेले बरे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी बराचसा भाग समजून सांगण्याचा व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. माझी अपेक्षा हीच आहे की तुमचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बरोबर यावेत. ओके, तसं जर झालं तर नक्की रिझल्ट येईल, इकॉनॉमिक्स तुमचा सोपा होईल. हाच उद्देश ठेवून ह्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्याकडे आणत राहू असे आश्वासन देतो. आणि आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.